मी काशीनाथ शरणप्पा हत्तुरे शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता। आपल्याला 3 एकर शेती आहे, 1 किलोमीटर पाणी आपलं पाईपलाईन आहे आणि ह्या पाईपलाईनला 2 तास लाईट जर दिलं तर आपण कसं जगायचं हे आपल्याला प्रश्न आहे। बघा, कर्नाटकवाल्याला 12 तास लाईट देते तर आमच्या महाराष्ट्रवाल्याला 2 तासच लाईट देते। 2 तासावर आपलं जनावर आहे, पोरं आहे, बाळ आहे, सगळं आहे, ती सगळं आम्हाला मिळत नाही। शेतीत माझं ऊस आहे, ऊस 3 एकर ऊस आहे माझं, 3 एकर ऊस आहे, पूर्ण करपून चाललंय। 1.5 महिन्यापासून आपल्याला लाईट देत नाही। आता आम्ही पालकमंत्र्यांना निवेदन दिलंय आणि आमच्या आमदार साहेबांना निवेदन दिलंय, कलेक्टरना निवेदन दिलंय, कोणाला निवेदन दिलं तरी कोणी आम्हाला दखल घेत नाही। आणि आपल्याला 8 तास लाईट पाहिजे, नाहीतर आम्हाला कल्याण द्यायला सोडा, आम्ही कल्याण जातो, हे काहीच करत नाही। मी महादेव सत्यप्पा पाटील, राहणार आळगे, तालुका अक्कलकोट। आमच्या सीमा भागातील भीमा नदीकडच्या गावांना सर्व शेतकऱ्यावर अन्याय व्हायला लागले। कारण काय, भंडरकवटे पासून दक्षिण कुडल पर्यंत एक गाव अक्कलकोट तालुका, दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये येतात आणि पलीकडं चडचण तालुका येतात कर्नाटकचे, आणि दारसंग पासून हिळीपर्यंत अक्कलकोट तालुक्याचं गाव आहेत आणि पलीकडे इंडी तालुक्याचं गाव आहेत। आमच्यावर अन्याय कसा होता म्हणजे उजनीत सोडलेलं पाणी भरपूर, नदीमध्ये पाणी भरपूर असताना सुद्धा 22 तास दिल्यामुळं संपूर्ण शेतच उद्ध्वस्त व्हायला लागलं आमचं। आणि उलट कर्नाटकच्या लोकांना 8 तास, 10 तास, 12 तास लाईट देतात। मग ते ह्यानं राखीव दुष्काळ परिस्थिती पाणी सांभाळून जपून वापरायला पाहिजे म्हणून 2 तास ठेवते, ते मान्य आहे। बरं, आम्हाला नदीमध्ये काय भिंत किती बांधलं का? आमचं महाराष्ट्राचं पाणी महाराष्ट्र लोकांना राहू द्या, कर्नाटकाच्या लोकांना कर्नाटकचे पाणी घेऊ द्या म्हणून भिंत बांधला नाही, ते सगळे पाणी त्यानं उचलून नेतात। म्हणजे आम्हाला मागणी आम्हाला 8 तास लाईट पाहिजे, 8 तास लाईट, नाहीतर आम्ही कर्नाटक मध्ये जाण्यास ठराव केलो, त्यासाठी कर्नाटक मध्ये जाण्यास परवानगी द्यावं। महाराष्ट्र सरकार काय शेतकऱ्याला काय सवकार सुखसोयी देते त्याच्यापेक्षा 10 पटीने कर्नाटक सरकारने त्या शेतकऱ्याला सवकार जास्त आहे। त्यामुळे आम्हाला हे महाराष्ट्र नको, त्यासाठी आम्ही कर्नाटक मध्ये गेलो तर आपलं काहीतरी पोट भागेल असं ह्या हेतूने आम्ही कर्नाटक जाण्यास इच्छुक आहेत। आम्हाला कर्नाटक प्रमाणे अभ्यास करून, तुम्ही सरकारने अभ्यास करून आम्हाला कर्नाटक सारखं सुखसोयी द्यावं, नाही तर आम्हाला कर्नाटक जाण्यास परवानगी भेटावं। पालकमंत्र्यांना निवेदन दिलं ना, पालकमंत्र्यांना निवेदन दिलं, पालकमंत्री हसले तर अर्ज बघून काय आम्हाला भेटलं? शेतकऱ्याला भेटण्यासाठी पालकमंत्र्यांना वेळच नाही, फक्त फोडाफोडी करण्यासाठी वेळ मिळतात, परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न निवारण करण्यासाठी कोणालाही महाराष्ट्रातल्या पुढाऱ्याला कोणालाही टाइम भेटत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।